येशू ख्रिस्ताचा जन्म मत्तय 1:18-25, 2:1-23 आणि लूक 2:1-20. येशू ख्रिस्ताच्या आईचं नाव मरिया होतं. येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला. मरियेचे योसेफाशी लग्न ठरले होते, परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं गर्भवती आहे असं दिसून आलं. तिचा भावी पती चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला. पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूतानं त्याला स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं, दाविदाच्या वंशातील योसेफा, मरियेशी लग्न करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिला होणारं मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे. त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो त्यांच्या लोकांची पापांपासून सुटका करेल. हे सर्व यासाठी घडले की प्रभूनं संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले होते त्याची पूर्तता व्हावी. कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल. ते त्याला इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव आहे असे म्हणतील. जेव्हा योसेफ जागे झाले तेव्हा देवदूतांना जशी त्यांना आज्ञा केली होती तसेच त्यांनी केले. त्यांनी मरियेशी लग्न केले, पण त्यांनी मुलाला जन्म देईपर्यंत त्यांनी तिला जाणले नाही. योसेफांनी त्यांचे नाव येशू ठेवले. त्या दिवसात कैसर ऑगुस्तसकडून हुकूम झाला की रोमन जगातील सर्व लोकांच्या नावाची नोंद झालीच पाहिजे. ही पहिली नाव नोंदणी होती. क्युरिनियस हे सूर्या प्रांताचे राज्यपाल होते. त्यावेळेस ही झाली. प्रत्येक जण नाव नोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेले. मग योसेफ सुद्धा गालिलातील नासरेत गावाहून यहुदियातील दाविदांच्या बेथलेहेम गावी गेले, कारण दाविदाच्या घराण्यातील आणि कुळातील ते होते. जी गरोदर होती त्या मरियेसह ते तिथं नाव नोंदणी करण्यासाठी गेले. ते तिथं असतानाच त्यांची बाळंतपणाची वेळ आली. त्यांनी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याला फडक्यामध्ये गुंडाळले आणि गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. तिथं काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते आणि देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला. प्रभूचं तेज त्यांच्या भोवती पसरलं. ते मेंढपाळ घाबरून गेले. देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुमच्यासाठी ही खूण असेल, फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजवलेले बाळ तुम्हाला आढळेल. अचानक तिथं देवदूतांबरोबर स्वर्गातील सैन्यांचा समुदाय जमला. ते देवाची स्तुती करीत होते आणि म्हणत होते, स्वर्गात देवाला गौरव आणि ज्याच्याबद्दल देव समाधानी आहे त्या पृथ्वीवरील मनुष्यात शांती असो. जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला बेथलेहेमला जाऊया आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हाला कळवली ती पाहूया. ते घाईने गेले. त्यांना मरिया आणि योसेफ आढळले. गोठ्यात ठेवलेले बाळ सुद्धा पाहिले. जेव्हा मेंढपाळांनी त्यांना पाहिले तेव्हा देवदूतांनी त्यांना त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले. ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले. पण मरियेने त्या गोष्टी स्वतःजवळच ठेवल्या. सतत त्याविषयी विचार करू लागले. त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टींविषयी देवाचे गौरव स्तुती करीत मेंढपाळ घरी गेले. त्यांना जसे सांगण्यात आले तसेच सर्व घडले. यहुदियातील बेथलेहेम गावात येशूचा जन्म झाला त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होते. यानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरुशलेमला आले आणि म्हणाले, यहुद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कुठं आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला, म्हणून त्यांना नमन करण्यास आलो आहोत. हे ऐकून हेरोद राजा तसंच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरून गेले. मग त्यांनी यहुदी लोकांचे सर्व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलावून विचारले, ख्रिस्ताचा जन्म कुठं होणार होता? त्यांनी उत्तर दिले, यहुदियातील बेथलेहेम गावात, कारण देवाचे संदेश त्यांनी त्याविषयी असे लिहिले आहे की हे बेथलेहेमा, यहुद्यांच्या प्रदेशा, तू यहुद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा सांभाळ करेल असा राज्यकर्ता तुमच्यातून येईल. मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली.
तारा दिसल्याची वेळ नक्की माहीत करून घेतली. नंतर त्यांनी त्यांना बेथलेहेमला पाठवून म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. तुम्हाला जे सापडल्यानंतर मला सांगायला या, म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन. राजाचे म्हणणे ऐकून ते निघाले. जो तारा त्यांना दिसला त्या ताऱ्याच्या मागे मागे ते गेले. जिथे बाळ होते ते ठिकाणी पर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता. मग त्या ठिकाणावर तो थांबला. ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी बाळ आणि त्यांची आई मरीला पाहिलं. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. त्यांनी बाळासाठी आणलेल्या भेटवस्तू काढल्या. बाळाला सोने, ऊद, गंधरस अशा बहुमोल वस्तू दिल्या. स्वप्नाद्वारे मिळालेल्या चेतावणीमुळे हेरोदाकडे परत न जाता ज्ञानी लोक वेगळ्या मार्गाने आपल्या देशास परतले. ते गेल्यानंतर प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाले, उठा, बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशामध्ये जा, कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे. सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा. तेव्हा ते उठले. रात्रीच बाळाला आणि त्यांच्या आईला घेऊन इजिप्त देशामध्ये गेले. हेरोद मरेपर्यंत तिथेच राहिले. प्रभू देवानं संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलावलं आहे. तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय रागावला. त्यांनी आपली माणसे पाठवून बेथलेहेम आणि आसपासच्या प्रदेशातील 2 वर्षाच्या आणि त्याहूनही कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली. इर्मया संदिष्टाच्या द्वारे देवाने जे वचन सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले. रामा इथं आकांत होता. राहेल आपल्या मुलासाठी रडत आहे, पण त्यांचे सांत्वन करणे अशक्य झाले, कारण त्यांची मुले मरण पावली आहेत. हेरोद मेल्यानंतर प्रभूचे दूत स्वप्नामध्ये योसेफाला दिसले आणि म्हणाले, उठा, बाळाला आणि त्यांच्या आईला घेऊन इस्रायल देशात जा. जे लोक बाळाला मारू पाहत होते आता मेले आहेत. योसेफ उठले आणि बाळाला तसंच त्यांच्या आईला घेऊन इस्रायल देशात गेले. त्यांनी ऐकले की हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्यांचा मुलगा अर्खिलाव यहुद्याचा राजा झाला आहे. हे ऐकून ते तिथे जाण्यास घाबरले. पण स्वप्नात मिळालेल्या ताकिदीप्रमाणे ते गालिल प्रदेशात गेले. तिथं ते नासरेत नावाच्या गावी जाऊन तिथंच राहिले. अशा प्रकारे संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते नासरेतकर म्हटले जातील.